नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. आणि सुरुवातीला राजकीय बातम्या. महाराष्ट्रातील 17 मोठे प्रकल्प जबरदस्ती गुजरातमध्ये नेले. वाटमारी आणि दरोडेखोरी सुरू. महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याच्या चर्चेवरून संजय राऊतांचा सरकारवर आरोप. सिंधुदुर्गमधला पाणबुडी प्रकल्प गेला, सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला. हे सरकार आल्यापासून 17 मोठे प्रकल्प गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले. तर पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही. खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. इथं केसरकर आहेत. मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय. हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे. तो राज्यातून बाहेर जाणार नाही. गुजरातला समृद्ध करून देश खिळखिळा करण्याचा डाव. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी चुल्लूभर पाण्यामध्ये बुडून मरावं. वडेट्टीवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत यावर बोलण्याची ताकद नारायण राणे यांच्यात नाही. नारायण राणेंची मिमिक्री करत संजय राऊतांचा जोरदार निशाणा. राणे यांची तेवढी ताकद नाहीये. ते नेहमी म्हणतात ना, मी 25 वर्ष शिवसेनेमध्ये होतो. ते 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते. मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एक उद्योग बाहेर जाऊ देणार. बोला अहिमत. सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार नाही. माहिती न घेता विरोधक वैयक्तिक द्वेषातून टीका करतात. महायुतीचं सरकारच हा प्रकल्प पूर्ण करेल, नितेश राणेंचा दावा. आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये. आणि अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करतात. ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई. 100 जण ताब्यात. घटनास्थळावरून बियर, सिगारेटसह गांजाची पाकिटं देखील जप्त. पोलिसांचा घटनास्थळी पहारा. राज्य सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालंय. राज्यामध्ये गुजरातमधून अंमली पदार्थ येत आहेत. महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेटमध्ये गुजरात कनेक्शन. खासदार संजय राऊतांचा निशाणा. तर रेव पार्टी कुणी सुरू केली हे राऊतांना चांगलंच माहिती. शिरसाट यांचा पलटवार. इथून निर्माण झालं हे कॅमेरेटने रेव पार्टी जायची. पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार. अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे. आम्ही वारंवार बोलतोय, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्ज या राज्यामध्ये येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्ट्या. तर उपमुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांची गृह खात्यावरील पकड सैल झाली आहे. वडेट्टीवार यांची शिंदे फडणवीसांवर टीका. वगैरे खुलेआम झालाय. कोणाचंही गृह खात्याचं म्हणजे गृह खातं हे निष्क्रिय झाल्या परिस्थिती आता झालेली आहे. मला वाटतं की देवेंद्रजींची पकड जी 5 वर्ष होती ती उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती पकड काय लूज होत चालली काय. त्यांच्या काळात ड्रग्जवर कारवाई होत नव्हती. त्यांनी आता बोलू नये. आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करतोय. मुंबई पोलिसांनी 5000 कोटींचं ड्रग्ज आतापर्यंत पकडलं. मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांना उत्तर. रेव पार्टीमध्ये झालंय, त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. 5000 कोटीचा ड्रग मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे. आणि म्हणून त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या काळात तर काहीच पकडत नव्हते.